तुमचा निर्णय काय असेल? मुळात म्हणजे हा भाजप आणि शिवसेनेचा मुळात वादच नाही. मग अशी पत्रकार परिषदेत सांगितलं, आता परत तेच सांगतो. जिल्ह्यातले भाजप नेतृत्व जे जाणीवपूर्वक घराण्याशी चालवणं, काय कुरघोड्या करणं, शिवसेना संपवण्याचा गाड घालणं, शिवसेनेतले नेते खालच्या थरापासूनचे नेते ते वरच्या थरापर्यंत तानाजी सावंत साहेबांची प्रतिमा मलिन करणं आणि समोर शिवसेनेचं अस्तित्वच नष्ट करणं असा त्यांचा डाव आहे. मुळात त्यांनी निवडणुकीच्या अगोदर 5-6 महिने अगोदर सर्वे केला. ही सर्वे एजन्सीने सांगितलं होतं की इथं जवळपास 21 सीट स्वातंत्र्य लढलात तरी 25 सीट शिवसेनेची येतील. माहितीतून लढलात आणि जर व्यवस्थित जर वाटाघाटी झाली तिकीट वाटपाची तरी तुमच्या 21 जागा येतील. अशा पद्धतीचा सर्वे होता. परंतु त्यांनी पूर्णपणे तो सर्वे घेतला आणि सर्वे घेऊन नंतर जिथं जिथं आमच्या येणाऱ्या जागा होत्या ते पाडण्यासाठी तिथं शिवसैनिक कुणाला द्यायचंच नाही, तिथं भाजपचेच लोक आयात करून द्या अशा पद्धतीने जिल्ह्यातल्या नेतृत्वानं घातलेला घाट आहे. त्याच्यामुळे भाजप बोलत असताना आम्ही समूळ भाजपवर बोलत नाहीत, मूळ भाजपवर बोलत नाहीत. इथं जो जिल्ह्यामध्ये काय भाजपच्या नेतृत्वानं शिवसेना संपवण्यासाठी घातलेला घाट आहे त्याच्या विरोधात बोलतोय. तुम्ही जे आरोप करताय त्याला तुमचेच नेते जबाबदार आहेत. तिकीट तुम्ही देणार आहे. तुम्ही हा आरोप नाही, काय झालं मुळात की मुंबईला महानगरपालिकांच्या निवडणुका नुकत्याच पडलेल्या आहेत. त्याच्यानंतर तिथं महापौर कोण होणार ह्या निवडणुका तिथला राडा असताना संपूर्ण मराठवाड्यामध्ये आपल्या इकडे काय निवडणूक लागल्या. त्याच काही मितीमध्ये धाराशिवची निवडणूक लागली आणि अशा मुंबईचा सेन्सिटिव्ह विषय होता महापौर पदाचा. आणि तसा असताना पक्ष नेतृत्वाला काही लोकांनी, भाजपच्याच लोकांनी, आमच्यातल्याच काही लोकांना पुढं ढकलून पुढं करून काही थोडी मिसअंडरस्टँडिंग करून गैरसमज पसरून ह्या गोष्टी करण्यात आल्या. त्याच्यामुळे तुमचे नेतेच जबाबदार आहेत. नाही, जबाबदार म्हणता येणार नाही त्याला. आता त्याच्या भूमिका आहेत आम्ही आता पक्ष नेतृत्व आम्ही बोलून दाखवलेले आहेत आणि त्यांनी त्या सगळ्या लक्षात घेतल्या. त्यांच्या सगळ्या भूमिका ह्या लक्षात आलेल्या आहेत आणि आम्ही वारंवार सांगत होतो हे आमचे लोक नाहीत. आपल्या शिवसेनेच्या धनुष्यबाणाच्या चिन्हावर ही भाजपची नाही तर राणा पाटलांची व्यक्तिगत काम करण्याची त्यांची जी पिलावळ आहे त्यांना तिकीट दिलं जाते आणि ते दिल्याच्या नंतर ते 2 लोकांना उचलून घेऊन गेले ना. इथं हे सिद्ध झालं. आम्ही जे बोलत होतो ते सिद्ध झालं ना. त्याच्यामुळे आता पक्ष 2 लोकांशी तुमचा संपर्क होतोय का? अजिबात होत नाही. संपर्क काय होता. आम्ही त्यांना सुरुवातीला विचारलं तर डिक्सल जेडपीचे मेंबर होते. त्यांनी सांगितलं की बाबा पेपर आहे. पण आम्ही आता तो 36चा फोटो आला त्या 36च्या फोटोमध्ये पलीकडे तोंड करून बसलेलं ते मेंबर होते तिथे बसलेले. आमचे स्वतःहून कसे होऊन गेले? नाही ना, माणसंच त्यांची तर स्वतःहून गेले नाही. आता म्हणायचे काय टाकाला जाऊन भांडायला पाहिजे काय कारणच नाही. त्यांनी खरं तर जाहीर सांगितलं पाहिजे आणि ते जाहीर वारंवार सांगतायत ना. उद्या पक्षाने जर तुम्हाला सांगितलं की अर्चना पाटील ह्या अध्यक्षपदाचे उमेदवार असतील तर तुमची काय भूमिका असेल? आमचा पक्ष हा स्वाभिमानी, शिवसैनिक हा कडवट असतो आणि कडवट शिवसैनिक असं सहज कधी सांगत नाहीत. आम्ही कडवट आहेत, आमचे एकनाथ शिंदे साहेब कडवट आहेत. त्यांनी जगाच्या पाठीवरचं सगळ्यात मोठं बंड केलेलं आहे आणि त्यांच्याच पक्षाची जर 2 लोक घेऊन जाण्याची जर हिंमत या जिल्ह्यातल्या भाजप नेतृत्वाची होत असेल तर ही बाब आम्ही माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब यांच्या कानावर घातलेली तरी नाही शांत म्हणजे आता आम्ही लोकशाही मानतो. थोडं थांबा, वेळ पडली तर आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलनही करू ना. त्यांची हिंमत का व्हावी. मग ही गोष्ट पक्ष नेतृत्वाच्या लक्षात आलेली आहे. जर ही गोष्ट घडलीच नसती तर अध्यक्ष पाठीमागात झाला असता ना. ही गोष्ट घडल्यामुळं अध्यक्ष झालेला नाही. जर गोष्ट घडलीच नाही तर अगोदर झाले त्यांच्याकडे 36 उमेदवार आहेत. 2 उमेदवार आता लेखी करायची का. आता आम्ही प्रत्यक्ष जाऊन तिथं सांगितलं ना, एकनाथ शिंदे साहेबांना सांगितलंय, समोरासमोर काही गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि त्या ह्या गोष्टी लक्षात घेतलेल्या आहेत आणि ते बीजेपीचं नेतृत्व जवळपास 3 तास तिथं बसून होतं. परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्ट सांगितलं की आमचे 2 मेंबर आधी पहिले घेऊन या, नंतर चर्चा करू. जर ही 2 मेंबर घेऊनच आले नाही तर चर्चा काय होणार. जोपर्यंत आमचे 2 मेंबर येत नाहीत तोपर्यंत माझ्या तरी मते, मी बोलत नाही साहेबांनी काय करू, पण साहेब माझ्या तरी मते साहेब त्यांच्यासोबत चर्चा करणार नाही. स्वाभिमान काय सांगतो, आमचे 2 लोक तुम्ही घेऊन गेलात, ही गद्दारी तुम्ही केली आणि हे पाऊल तुम्ही टाकताय. म्हणजे असं होऊ शकतं की धाराशिव जिल्ह्याला राजकीय पटलावर आणण्याचं काम जिल्ह्यातल्या भाजप नेतृत्वाने केले. त्या भाजप नेतृत्वाने दुष्काळी जिल्हा ठेवण्याचं काम केलं. तर त्याच्यावर बोलायचं नाही मला, फक्त निवडणुकीपुरतं जर बोलायचं असेल तर त्यांनी महाराष्ट्रातल्या राजकीय पटलावर धाराशिव जिल्ह्याला आणण्याचं काम कोणी केलं तर भाजपच्या नेतृत्वाने केलं. आमचे शिवसेनेचे माहितीमधून लढलेले शिवसेनेचे 2 मेंबर घेऊन जाऊन केले. त्याच्यामुळे आम्ही काहीच करत नाही. जे काड्या करायच्या, जे कुरघोड्या करायच्या ते आजी भाजपच करतोय. आपण नाव आमच्याकडे म्हणजे बोट आमच्याकडे दाखवतोय. मध्ये अशी चर्चा होती की उबाटा आणि शिवसेनामध्ये एकनाथ शिंदेची शिवसेना एकत्र येणार, त्याच्यामध्ये किती तथ्य आहे? तुमच्या काही चर्चा झाल्या का? चंद्रपूरमध्ये उबाटा आणि भाजपनं सत्ता स्थापन केली. मुळात आम्ही जर उबाटा गटाचे जर लोक आम्हाला पाठिंबा देत असतील तर आम्ही शिवसेनेकडून, तळागाळातला शिवसेनेकडून आम्ही ते साहेबांना सुद्धा सांगू. त्यांचा पाठिंबा देत असतील तर आम्ही त्यांना दाद देऊ, आम्ही तरी देऊ. आता वरच्या लेवलला समीकरणं कशी जुळतात कशी नाही तो पक्ष नेतृत्वाचा आणि पक्ष नेतृत्वाचा आदेश हा आमच्यासाठी शिरसावंती आहे, हे पण तितकंच सत्य आहे. ओके, थँक्यू.